पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देत हरित सोलापूर घडवण्याच्या उद्देशानं डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या वतीनं रविवारी सोलापुरात महावृक्षारोपण अभियान घेण्यात आलं। या अभियानाअंतर्गत शहरातील दहिटणे येथील राष्ट्रतेज घरकुल परिसर आणि रेनगर येथील RMC प्लांट परिसरात 1809 देशी वृक्षांची लागवड करण्यात आली। पर्यावरण संवर्धनाच्या दिशेनं हे अभियान महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे। प्रतिष्ठान गेल्या अनेक वर्षांपासून राज्यभरात वृक्ष लागवड, जलसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणासाठी विविध उपक्रम राबवत आहे। एक माणूस एक झाड या संकल्पनेतून लाखो वृक्षांची लागवड करून त्यांचं संगोपन करण्याची परंपरा प्रतिष्ठाननं निर्माण केली आहे। त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून यंदा सोलापुरातही मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आलं। दहिटणे येथील राष्ट्रतेज घरकुल परिसरात 2 गटांमध्ये वृक्ष लागवड केली गेली। गट क्रमांक 92/2 मध्ये 269 तर गट क्रमांक 83/3 मध्ये 378 वृक्ष लावण्यात आले। या ठिकाणी एकूण 674 वृक्षांची लागवड करण्यात आली। रेनगर कुंभारी येथील RMC प्लांट परिसरात 5 वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपणाचं नियोजन करण्यात आलं। गट क्रमांक 755 मध्ये 155, गट क्रमांक 845 मध्ये 232, गट क्रमांक 764 च्या डाव्या बाजूला 240, उजव्या बाजूला 340 तर पाणी टाकी परिसरात 195 वृक्ष लावण्यात आले। या परिसरात एकूण 1162 वृक्षांची लागवड झाली। सोलापूर शहरातील वाढतं तापमान, कमी होत चाललेलं हरित क्षेत्र आणि वाढतं प्रदूषण यांचा विचार करून हे अभियान आयोजित करण्यात आलं। केवळ वृक्ष लागवड करून थांबण्याऐवजी लावलेल्या प्रत्येक वृक्षाच्या संगोपनाची जबाबदारीही प्रतिष्ठानचे श्री सदस्य स्वीकारणार असल्यानं या वृक्षांचं जगण्याचं प्रमाण वाढण्यास मोठी मदत होणार आहे। या महाअभियानात प्रतिष्ठानचे शेकडो श्री सदस्य सहभागी झाले होते। पर्यावरण संवर्धनाची सामूहिक जबाबदारी स्वीकारत पुढील पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याचा संदेश या उपक्रमातून दिला गेला। गेल्या 2 वर्षांपासून डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं रेनगर कुंभारी परिसरात 3000 झाडांची लागवड करून उत्तम प्रकारे संगोपन केलं जात आहे। सध्या ही झाडं हिरवाईनं बहरलेली आहेत आणि संपूर्ण रेनगर परिसर हिरवागार दिसत आहे।